सुद्धा स्वागत सगळ्यांचं. हो छान छान बरं वाटलं. एका वाक्यावर टाळ्या. छान. तर लाडक्या मैत्रिणी आणि लाडके मित्र त्याच ऑर्डरमध्ये, म्हणजे पहिले कोणते समजून घ्या. सगळ्यांचं स्वागत. आणि सर्वांना नमस्कार. अगदी कोपरापासून. त्यात खास साष्टांग नमस्कार रवी आणि समद या दोघांना. आजची पिकनिकचे ते अनभिक्षित राजे बस बस अध्वर्यू. त्यामुळे ते आलेत आणि आप आहे बाहर आहे असा प्रकार येतो. हा बाहेरचे आहे लेकिन आप आहे बाहर. मालवणची. हा सगळे म्हणजे खरे मालवणी आपण, म्हणजे नाहीतर आहे काय हे दोन पक्के मालवणी. तर हे झालं. तर छान. जसं मी म्हणतो ना, मुली फ्रॉक्समध्ये अजूनच लाडक्या दिसत आहेत. आणि मुलांच्या त्या चड्ड्या जेव्हा काय सांगितल्या होत्या त्याच्या चड्डीमध्ये काही जणांची फुलं फुलली नाही आहेत, पण ठीक आहे. पण फुलली तरी ठीक आहे, नाही फुलली तरी ठीक आहे. तर आजचा हा स्वपरिचयाच्या कार्यक्रमाने आपण सुरुवात करू. एक फक्त सुरुवात करून देतो, कारण हा पूर्ण याचा प्रोग्राम आहे. म्हणजे आज पहिला जे काही प्रोग्राम होणार आहे त्याच्यातला हा पहिला आहे. म्हणून मी म्हणतो पिकनिक आहे. त्याचं कारण सांगतो. एकदा मी नॉर्थ इंडियन लोकांच्या होळीच्या सेलिब्रेशनला गेलो होतो. होळी आहे, मी काही करा, होळी आहे होळी आहे. तुम्ही ढकलून गेला तरी होळी आहे, हो की नाही? तसं आजची आणि उद्याची स्लोगन काय? पिकनिक आहे. म्हणजे कुणी सुनीलच्या डबलीत मारली पिकनिक आहे तरी सुद्धा पिकनिक आहे. उमा मॅडमकडे तक्रार करायची नाही. आज आणि उद्या ओरडायचं. तर ह्या आपल्या याच्यामध्ये आज आपण सुरुवात करूया. स्वपरिचय. स्वपरिचयामध्ये तुम्ही जवळजवळ सगळे 60 वर्षांचे झाले, कमी पण असतात. तुम्ही बऱ्याच काही चांगल्या वाईट गोष्टी केल्या असतील, भानगडी पण केल्या असतील. चांगल्याच सांगा फक्त, बाकीच्या सांगू नका. सांगताना स्वतःचं नाव, शाळेत कधी आला कधी गेला तेवढंच. नंतर जसं महाशी कोणी म्हणतं शाळेतून बाहेर पडल्यावर काय काय उद्योग केले किंवा उपद्व्याप केले ते थोडक्यात सांगायचं. थोडक्यात म्हणजे थोडक्यात. हां, कारण त्याच्यानंतर आपल्याला मनोरंजनाचा प्रोग्राम आहे, तो आता नाही आहे. तर आताच मनोरंजन करू नका. तर सुरुवात कुठून करूया? मालवण. ये नमस्कार. माझं नाव उमेश सारगळकर. मी टोपीवाला हायस्कूलमध्ये 7वीत 1970 साली इले आणि 1975 साली टोपीवाला हायस्कूलमधून 11वीत पासून बाहेर पडले. तशी आजची लाडकी बहीण, लाडके भाऊ, लाडक्या मैत्रिणी, म्हणजे जे काही स्कीम असतात तशी आपल्या वेळी एक लाडको विद्यार्थी म्हणून एक स्कीम होती सागावकर सरांची. हां, तर त्या स्कीममध्ये मी जॉईन झाले. आणि मग माका काही करूचा लागला नाही, जा केला तर सरांनीच केला. त्याच्यानंतर मी 11वीतून पास होऊन बाहेर पडल्यानंतर मी पहिला वर्ष कॉलेजचं गोव्यात केले. डेम्पे कॉलेज, समुद्र किनाऱ्यावर, बीचवर हॉस्टेल. माझ्या तर पहिला वर्ष तिकडे गेले. अभ्यास करूक नाही, जसं केलं आहे पहिलं तसं करूक नाही. दुसऱ्या वर्ष रुईयात केले. ती सुद्धा ॲडमिशन पहिल्या वर्षाच्या ह्याच्यावर मिळतं ना, म्हणजे ती पण काय चांगली मिळत, म्हणजे घेतल्याने मागा पूर्वी SSCतले रँक पकडून घेतल्याने, अदरवाईज नाही. पहिली 2 वर्ष कॉलेजचे मी अभ्यास करू नये. नंतर परत असं एक ईश्वरी कृपा म्हणून मला IITत ॲडमिशन मिळाली. तिकडे पण 3 वर्ष काही जास्त करू नये, पण नंतर गेलं आणि IITतून
पहिली आणि दुसरी डिग्री चांगल्या मार्कांनी पास झाल्या, म्हणजे मी रँक होल्डर होते. पण पहिली 2 वर्ष आणि त्याच्या 3 वर्षामध्ये मी काय करू नये. या सगळ्या याच्यामध्ये अजून चांगला अनुभव म्हणजे की सगळी 9 वर्षात 5 आय दिली, नंतर परत 2 आय दिली आणि आधीची 9च्या 9 वर्ष मी हॉस्टेलमध्ये काढले. 1 2 4 हॉस्टेलमध्ये. त्यामुळे हॉस्टेलचं जीवन काय असं तर एकदम जोडून बघितलं. नंतर बाहेर पडल्यानंतर मी 2-3 वर्ष नोकरी केली, इकडे गेली तिकडे गेली. पण असं काहीतरी मनात वाटलं की आपला कोणाशी असा म्हणजे तितक्या चांगला पटत नाही, आपला त्रास होता. तर 3-1 वर्षांनी मी नोकरी सोडून दिली. नंतर मी स्वतःचीच प्रॅक्टिस चालू केली. ती काय फार खूप चांगली चालली अशी नाही त्यावेळी, पण आज मुंबईमध्ये नाव आहे. प्रोजेक्ट्स कधी टेंडर भरावं लागत नाही, म्हणजे आपण कामं येतात ती पण हल्ली कमी केलेली आहे. इकडे तिकडे काहीतरी दुसरे काही उद्योग करत असतो. तर माझे विद्यार्थी संघटनेचा मला ह्या सगळ्या लोकांनी प्रेसिडेंट बनवलेलं आहे. कोणकोणते बघते आहेत का मी नंतर. तर बस कौटुंबिक क्षेत्रामध्ये मला 2 मुलं आहेत. माझा मुलगा आहे तो इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आणि तो हे जे काम करतात इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप ह्या एकदम स्पेशलाइज फील्डमध्ये काम करतात. माझी मुलगी तिची डिग्रीज सोशल वर्कमध्ये असतात, डिग्रीज. त्यामुळे ती लंडनमध्ये तिला जॉब तिकडेच मिळाला. इकडे केला त्यांना 2-3 वर्ष जॉब. आता ती लंडनमध्ये गेली, 6 महिने लंडनमध्ये असा. आमच्या फॅमिलीमध्ये मी, माझी पत्नी, 2 मुलं आणि एक आमचं टी बघितलं असतं एक मध्ये तुमका रॉबिन बघून मिळतो, एक शेफ्टीवाला असं, ते आमचे. तर हीच ओळख माझी. थँक्यू. आता या पुणे. जास्त विनू नगर. माझं असंच म्हणणं होतं की आपली जितेजीची भाषा मात्र मालवणीत होती. आपण मालवणीतच बोला कवा असा माझा मत आहे. म्हणून मी माझा परिचय मी मालवणीतच करून देतो आहे. माझं नाव रवींद्र धुरी. माझं हे टोपण नाव रवी. आणि मी 10वी 75ची पहिली 10वी जी बॅच होती त्या बॅचचं मी विद्यार्थी. तिथून मी कॉलेजमध्ये गेले. कॉलेजमधून मी नोकरीसाठी गेले. नोकरी 31 वर्षाची केली तलाठी म्हणून, आणि तिकडनं सन्मानाने रिटायर झाली. पुढे आलं बाकी. आणि हां, माका ह्या निमित्ताने आवर्जून सांगूचा, आजच्या ह्याच्या JCT जेव्हा आम्ही येलो तेव्हा आमची माझवणत असल्यापासून चौकशी आईच्या मायेने करणारी, तिचे मी आभार नाही मानू शकत. कारण आईच्या माया म्हटलं तर त्या आईचे आपण आभार नाही मानू शकत तसं. आणि तिने की ना आमका इकडे येऊन 5:30 वाजता रूममध्ये बसून झोपण्याची सोय केल्यापासून, म्हणजे आमचे त्यांनी 5:30 वाजता आमका चहा पण विचारलो. आम्ही तर चहा घेण्याच्या ह्याच्यात नव्हतो, आम्ही झोपायच्या ह्याच्यात होतो. पण एवढी व्यवस्था कोणी कधी करू शकणार नाही. म्हणून मी तिला सांगते की तिने आईच्या मायेने आमची चौकशी केली. आम्ही तिकडे पोचलो की नाही, आमका काय त्रास झालो का, ह्याची एवढी चौकशी करणारा दुसरा कोण नाही. त्यामुळे मी फक्त नतमस्तक होऊ शकते, आभार नाही मानू शकत. टोपीवाला स्कूल मालवण माजी विद्यार्थी संघटनेचे मी आभारी आहे. त्यांनी मला याच वर्षी आत्ताच एक मेंबर करून घेतले. बरेच दिवस माझा पत्ता लागत नव्हता, कारण की मी फेसबुकवर नाही आहे. त्याच्यामुळे मला वाटतं राजन तेंडुलकरने मला कुठून तरी शोधून काढलं. त्याच्या मित्राचा मित्र आणि माझा कुठचा तरी एक मित्र ते कुठेतरी फेसबुकवर सापडले, आणि त्याच्यातून त्याला काहीतरी शोध लागला. आणि त्याचा फोन आला एक दिवस मला की बाबा तू मुकेश का, म्हटलं तू राजन का, म्हटलं तर बरोबर म्हणाला, आम्ही दोघे बरोबर आहोत. आणि मग बोलणं झालं आणि मग त्याने मला ॲड करून घेतलं. मग बाकीची सगळी प्रोसिजर पूर्ण झाली. ॲक्च्युली SSC माझी झाली आहे भंडारी हायस्कूलमधून. त्यांच्या आपल्या भंडारी हायस्कूलमधून झाली. त्याच्यानंतर मग 11वी 12वी सायन्स हे टोपीवाला हायस्कूलमध्ये चालू झालं होतं. 1975ची बॅच.
जेव्हा पहिली 10वी SSC झाली महाराष्ट्रामध्ये चालू झाली त्यावेळीची बॅच. त्याच्यानंतर मग 11वी 12वी आपल्याबरोबर अनिल डोंगरे, राजन तेंडुलकर, राजेंद्र पटेल हे सगळे आमचे विद्यार्थी होते आपल्याबरोबर आणि त्यातले 2 तिथे दिसत आहेत मला, राईट. आणि मग ती 11वी 12वी करून झाली. फक्त तेवढंच होतं माझ्या टोपीवाला हायस्कूलचा संबंध. त्यामुळे काय त्यांचे तुमचे जे काही टीचर्स आहेत बिरमावे सर वगैरे वगैरे सर ते असं आता नाव ऐकूनच मला माहीत आहेत. म्हणजे आता काय बाकीचे कसं काय मला सगळे भंडारी हायस्कूलमधले माहीत आहेत आणि त्यापूर्वी प्रागतिक हायस्कूलमध्ये होतो काही वर्ष. त्यामुळे तिकडचे टीचर्स माहीत आहेत, भंडारी हायस्कूलमधले थोडे माहीत आहेत आणि ज्युनियर कॉलेज म्हणजे 11वी 12वीचे आपले टोपीवालाचे थोडे माहीत आहेत. त्याच्यानंतर काय नाही 12वी झाल्यानंतर ॲज युज्युअल मी मुंबईत आलो, काय मालवणला नव्हतो. काकांकडे राहिलो. काका म्हणाले तुला BSc करायचं आहे. म्हटलं ठीक आहे BSc करा. मग BSc रुईया कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली. रुईयामध्ये मी BSc झालो. तेव्हा मॅथमॅटिक्स मेजर होता, स्टॅटिस्टिक्स सबसिडरी सब्जेक्ट होता म्हणजे. त्याच्यानंतर मग काय MSc झाल्यानंतर ठरवलं BSc झाल्यानंतर ठरवलं की म्हणजे ॲक्च्युली मला 11वीचा शोध लागला होता. 11वीत मला आठवत नाही कोणतरी कोळंबकर नावाचा काहीतरी मुलगा होता आपल्याबरोबर, तो सुनील कोळंबकर नावाचा असं मला वाटतंय म्हणजे ते. तर त्याने मला घरी बोलवलं होतं शिकवायला मॅथमॅटिक्स 11वीत आणि त्याला शिकवलं. त्याला खूप चांगले मार्क मिळाले. तर तो म्हणाला अरे वा. तेव्हाच मला समजलं की आपल्याला टीचिंग येते. आणि तसं म्हणालं तर खानदानामध्ये आहेत. माझे आजोबा टीचर होते, माझी आई टीचर होती. त्याच्यामुळे खानदानामध्ये टीचिंग असल्यामुळे मी विचार केला आपण टीचिंग येते आपल्याला, आपण हाच प्रोफेशन म्हणून पुढे घेऊया. मग BSc झाल्यानंतर मॅथ्समध्ये मग MSc कॅम्पस युनिव्हर्सिटी कालिना सगळ्यांना माहीत आहे मुंबईत, तिथे MSc केलं आणि MSc केल्यानंतर चांगले मार्क मिळाले, 70% अप मिळाले. त्याच्यामुळे डिग्री कॉलेजमध्ये ॲडमिशन आपले प्रोफेसरशिप मिळाली मला. मग SIWS कॉलेज SIWS वडाळ्याला आहे, तर तिथे डिग्री कॉलेजमध्ये प्रोफेसर झालो मी. नंतर 33 वर्ष 3 महिने 11 दिवस शिकवलं. हे कसं पाठ आहे माहिती आहे ते आपलं सर्व्हिस बुक असतं ना त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. ते 33 वर्ष 3 महिने 11 दिवस शिकवल्यानंतर रिटायर झालो आणि 2020मध्ये रिटायर झालो ॲज युज्युअल. 1960चा बर्थ असल्यामुळे आणि फेअरवेल ऑनलाईनच झालं आमचं कॉलेजतर्फे. त्याच्यानंतर काय रिटायर झाल्यानंतर काय माझे क्लासेस चालू आमचे होतेच पहिल्यापासून म्हणजे मिसेस आणि आमचे क्लासेस 8वी 9वी 10वी 11वी 12वी आता चालूच आहेत. 8वी 9वी 10वी 11वी 12वी आज सांगून आलो आहे मिसेसनं युटीज हँडल. आणि आता त्याच्यानंतर आता ते जाऊ मी याला भक्ती पार्क म्हणून आहे वडाळ्याला, IMAX डोम थिएटर कोण मुंबईचे असतील त्यांना माहीत असेल ते भक्ती पार्कमध्ये राहतो. आणि एक मुलगी आहे तिचं लग्न झालं आहे 2018मध्येच आणि तिने इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये केलं. त्याच्यानंतर काय MBA केलं फायनान्समध्ये आणि नंतर आता तिने स्वतःचंच लग्न ठरवलं, लव्ह मॅरेज. आणि तो आता आमचा जावई आहे तो HDFC ती सध्या कोटक महिंद्रामध्ये आहे कॉर्पोरेटला फायनान्स म्हणजे ती काय ते AVP काय असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट काय पोस्टवर असते मला काय एवढं का माहीत नाही. आणि जावईसुद्धा त्यांनीसुद्धा इंजिनिअरिंग केलं होतं आणि आता त्याने हे केलं म्हणजे HR MBA केलं आणि HDFCमध्ये तो कामाला आहे. दोघे काजूरमला राहतात आणि आत्ताच 9 मार्चला मी आजोबा झालो. आमचं छोटू छान आहे आणि आता 9 सप्टेंबरला आत्ताच परत 6 महिने पूर्ण होतील आणि त्या दिवशी माझाच वाढदिवस आहे. त्यामुळे छोटूचा आणि माझा वाढदिवस होता जोरात आम्ही साजरा करणार आहोत राईट कांजूरमार्गला. आणि आम्ही राहतो भक्ती पार्क वाड्याला राईट. आणि तुम्ही सर्व मंडळींचा मी खूप आभारी आहे मला या संघटनेमध्ये सामील करून घेतल्याबद्दल. आणि मला खूप ओळखी झालेल्या आहेत, नवीन नवीन लोक भेटलेली आहेत, त्यामुळे खूप आनंद झालेला आहे. आणि अशा तुम्ही अरेंज केलेल्या पिकनिकला जरूर यायला आवडेल. थँक्यू. नमस्कार, माझं नाव विष्णू पाटणकर, विष्णू अच्युतराव पाटणकर. शाळेमध्ये असताना मला उदय या नावाने जास्त ओळखायची, कारण माझी आई मला उदय म्हणून आवाज द्यायची. आणि माझं 5वीमध्ये मी म्हणजे 1974 मला वाटतं मी टोपी हायस्कूल जॉईन केलं आणि 1979 10वीच्या बॅचचा. आणि त्यानंतर मी सायन्सला 81च्या बॅचला 12वीला पण ज्युनियर कॉलेज टोपी हायस्कूलमध्ये माझं शिक्षण झालं. त्यानंतर मी मुंबईला आलो. मुंबईला 1981मध्ये आलो साधारण मे महिन्यामध्ये. आवाज येतो. आणि त्यानंतर
पवईला जी निटी म्हणून एक संस्था आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, ही आता IIM मध्ये कन्वर्ट झाली, 26वी भारतातली 26वी IIM म्हणून. त्या ठिकाणी माझी 39 वर्ष 10 महिने आणि 15 दिवस माझी सर्व्हिस झाली. म्हणजे ॲक्च्युली सर्व्हिस माझी 40 वर्षापेक्षा जास्त झाली. म्हणजे मी ज्यावेळी गावावरून आलो ते डायरेक्ट त्या कंपनीमध्ये मी कामाला राहिलो. साईड बाय साईड मी मेकॅनिकल ड्रॉपमनचा कोर्स करत होतो, कारण 12वी झाल्यानंतर उलटं पडलं होतं शिक्षणामध्ये. त्यानंतर मी थोडं इंजिनिअरिंगची आवड असल्यामुळे मी इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला. मी डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे, पण माझी ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये 6 वर्ष तोपर्यंत सर्व्हिस झाली होती माझा डिप्लोमा पूर्ण होईपर्यंत. मग माझे या आस्थापनामध्ये मी सांगू इच्छितो, त्या आस्थापना जे निटी म्हणून जी संस्था आहे, ती निटीमध्ये असताना त्याच्या अगोदर माझ्या उमेशची आणि माझी मला वाटतं IIT बॉम्बेमध्ये आमची ओळख झाली होती, आमची भेट झाली होती. ती संस्था पण एका मालवण्यानेच बनवलेली संस्था आहे. त्या विनायक वेर्णेकर आमचे पहिले डायरेक्टर होते त्या संस्थेचे. त्या संस्थेचं आणि माझं रिलेशन मी आता सांगताना मी असं सांगतो की कदाचित माझा त्या ठिकाणी काम करण्याचा एवढा 40 वर्षाचा अनुभव यावा, त्याप्रमाणे ती संस्था पण 1963 साली, म्हणजे माझा जन्म आणि त्या संस्थेचा जन्म एकाच वर्षामध्ये आहे. आणि मी स्वतःला खूप, तुम्ही त्या संस्था कधी जर मुंबईला आला त्या संस्थेला तुम्ही भेट द्या. खूप छान संस्था आहे. त्या IIM मध्ये जरी कन्वर्ट झाली असते की तरी ILO आणि UNDPच्या माध्यमातून ती संस्था विकसित झालेली आहे. तर सांगण्याचा उद्देश असा आहे की आमच्या मालवण्यांमध्ये किती विजनरी लोक आहेत आणि आता त्यामधले काही विजनरी लोक या ठिकाणी उपस्थित पण आहेत. तर त्यांचा आपण वारस होऊन चाललो. आणि त्यानंतर मग मी इकॉनॉमिक्स विषयामध्ये पुण्यावरून माझे प्राध्यापक म्हणायचे तुझ्याकडे नुसतं डिप्लोमा असून चालणार नाही, तुला डिग्री पण घ्यावी लागेल. तर मी सर्व्हिसमध्ये राहूनच मी पुणा युनिव्हर्सिटीमधून मी इकॉनॉमिक्स विषय घेऊन मी डिग्री पूर्ण केली. त्यानंतर मी MBA केला. माझं सर्व शिक्षण मी सर्व्हिस करताच झालं. MBA मी NMIMS मधून केला आणि तो तुला सोशल एंटरप्रिनरशिप हा विषय घेऊन केला. त्यानंतर मग म्हटलं आता MBA पण झालं आहे. साईड बाय साईड मी गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये असल्यामुळे मी कोणतेही बाकी इतर व्यवसाय करू शकत नव्हतो. पण मी माझ्या मिसेसच्या नावाने आणि लग्नाच्या अगोदर माझ्या बहिणीच्या नावाने मी एक बिझनेस सुरू केला होता. मी कॉम्प्युटर एज्युकेशन इन्स्टिट्यूट चालवत होतो. अंजून मार्गला माझं इन्स्टिट्यूशन होतं. त्यानंतर मी इराणदानीमध्ये SAPवर आम्ही बऱ्याच मी लोकांना ट्रेनिंग दिलेलं आहे. SAPच्या बऱ्याच मॉड्यूलमध्ये. ते करता करता मग मी MBA झाल्यानंतर विचार केला की माझी PhD पण पूर्ण करावी. पण माझं लग्न पण झालं होतं. तर मी PhD केली. PhDमध्ये मी सोशल एंटरप्रिनरशिप हा विषय घेऊनच मी PhD केली. आणि मी PhDचा विषय निवडला होता ते वेगवेगळ्या कम्युनिटीचे लोक कसे व्यवसाय करतात या विषयावर मी PhD केली. म्हणजे गुजराती, मारवाडी, सिंधी, पंजाबी, बोरी मुस्लिम आणि दुसरी जमात जी आहे ती पारसी कम्युनिटी, हे यांचे बिझनेस करण्याचा स्टाईल कसा आहे त्यांचा बिझनेस. आणि त्याच्यामध्ये आम्ही मॅथमॅटिकल मॉडेलिंग केलेली. म्हणजे त्यांचं इनोव्हेशन कशा प्रकारे ते बिझनेसमध्ये आणतात. त्यानंतर रिस्क टेकिंग ॲबिलिटी त्यांची कशी डेव्हलप झालेली असते, त्यांच्यामध्ये नेटवर्किंग कशी करतात या दृष्टिकोनातून अभ्यास झाला. माझी मुलगी, मला 2 मुलं, एक मुलगी आणि एक मुलगा. मुलगी माझी तिने SIS मधून बायोटेक्नॉलॉजी विषय घेऊन तिने ग्रॅज्युएशन केलं, BSc बायोटेक. त्यानंतर त्यांनी MS केली नॉटिंगहॅम ट्रेंट युनिव्हर्सिटीमधून आणि आता ती इंग्लंडलाच असते, फार्मामध्ये काम करते. आता ती PhDसाठी पण तिचा प्रयत्न चालू आहे. माझा मुलगा फुटबॉल मध्ये जास्त त्याला इंटरेस्ट असल्यामुळे त्याने सोमय्यामधून BCom पूर्ण केलं. आता तो TCSमध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसमध्ये आता ट्रेनिंग म्हणून कामाला आहे. पण त्याला लॉमध्ये जायची इच्छा आहे म्हणून तो आता लॉसाठी पण परस्यू करतो. त्याने आणि मी दोघांनी एकत्रच आम्ही लॉची एंट्रन्स एक्झाम दिली होती. दोघांना सेम मार्क मिळाले. लोक म्हणतात का तुम्ही एकमेकाला बघून लिहिलं आहे, पण तसं नव्हतं. कारण त्याचा आदल्या दिवशी पेपर होता, माझा दुसऱ्या दिवशी होता. त्यामुळे मला विवेकानंद कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं. मी आता लॉ पण परस्यू करतो. मी आता 2रं वर्ष लॉ, म्हणजे पुढच्या वेळी माझ्याकडे लॉची पण डिग्री असेल. त्यानंतर मुलगा NLU नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीसाठी प्रयत्न करतो, चालू आहे. गेल्या वर्षी तसं त्याला ॲडमिशन मिळालं नाही, पण पुढच्या वर्षी मिळेल. पण आता सर्व्हिस पण चालू आहे. तर लॉ करून पुढे बॅरिस्टरशिप करायची अशी त्याला मी परस्यू केलं आहे. म्हणजे त्याला ज्यांचं परस्युएशन ज्याला म्हणतो की तू कर आणि ते साईड बाय साईड तुझं ते खेळणं आहे ते पण चालू ठेव. मध्ये त्याला नी इंजुरी पण झाली होती. म्हटलं तू इकडे खेळण्यापेक्षा इकडे मँचेस्टरला जाऊन खेळलेलं मला आवडेल म्हणून. तर तो त्याप्रमाणे त्याचे चालू आहे. आमची छोटं कुटुंब आहे. माझी बायको हाऊसवाईफ आहे, घरीच असते, घर सांभाळते. तिने छानपणे माझं कुटुंब सांभाळलेलं आहे. मुलांवर बऱ्याच चांगल्या प्रकारे तिने मला
तुम्ही त्यांचं संगोपन करण्यासाठी मला खूप तुम्ही साथ दिली आहे. मी आत्ता गवईमध्ये मी गेली बरीच वर्ष कॅम्पसमध्ये आतमध्ये राहत होतो. आत्ता मी परेलला शिफ्ट होतो आहे. परेलला माझं सासरवाड जवळ असल्यामुळे मी आज जे तुमच्यामध्ये आहे म्हटलं सासरवाडीचे लोक माझ्या घरी येऊन तिला सपोर्ट आहे, त्यामुळे तिचा काही कंप्लेंट नाही आहे. तर तुम्ही मला काय फोन करून काय त्रास देणार नाही. त्या प्लॅनिंगमध्ये मी या ठिकाणी तुमच्याशी आज उपस्थित आहे. ही छोटी माझी गोष्ट आहे आणि धन्यवाद तुमच्या सर्वांना. हॅलो, मी तृप्ती शिरोडकर. आता लग्न झाल्यावर तृप्ती गुर्डे. मी 1979 बॅचची स्टुडंट. 1979 बॅचची स्टुडंट म्हणजे 10वी झाली आणि 1982मध्ये माझी 12वी झाली. मी त्यावेळी शाळेची बेस्ट स्टुडंट म्हणून होते. नंतर 1984मध्ये मी SK पाटील महाविद्यालयात गेली. तिथंही मी बेस्ट स्टुडंट म्हणूनच होते आणि नंतर मी सिंडिकेट बँकेत जॉबला लागले. तिथं 33 वर्ष मी काम करून VRS घेतली आणि सध्या मी विलेपार्लेमध्ये राहते आणि मला एक मुलगा आहे. त्याचं लग्न झालं आहे, तो डॉक्टर आहे, तो ऑर्थोपेडिक सर्जन आहे आणि माझी सून ऑडिओ अँड स्पीच थेरपिस्ट आहे आणि मिस्टर मॉबंग बँकेत आहे, ते पण रिटायर्ड झाले. आणि मी स्वतः MA विथ इकॉनॉमिक्स केलं, पण नंतर MA मी गोव्याला केलं आणि नंतर त्याच्यानंतर मला जॉब मिळाला. आता सध्या मस्त रिटायर्ड लाईफ जगते आणि छायेच्या ग्रुपबरोबर असते. थँक्यू. माझं नाव अरविंद परुळेकर, का सगळे अवी परुळेकर म्हणून ओळखतात. माझा शाळेतला प्रवेश 1972 साली डायरेक्ट दुसरीच झाला. पहिलीत मी गेलोच नव्हतो. त्याचे काहीतरी तारखेंचा काहीतरी गोंधळ होता, त्यामुळे मला डायरेक्ट दुसरीतच घेतलं ते. त्यामुळे ते दुसरीपासून ते 12वीपर्यंत 12वी सायन्सपर्यंत शाळा हेच आमचं दुसरं घर होतं आणि मी शाळेच्या बाजूलाच राहत असल्यामुळे एनिवे शाळा आमचं दुसरं घर होतं. कारण सगळा अभ्यास वगैरे आम्ही शाळेतच केला, कधी केलाच नाही. तर ती शाळेतले दिवस ते. शाळेतून 12वी झाल्यानंतर त्यावेळेच्या जगराटीप्रमाणे आम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायला गेलो. तिथे विजेटीला काय तो एंट्रीचा मेळा वगैरे होता, त्याच्यामध्ये जिथे नंबर लागला तिथे ॲडमिशन घेतली. सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे काय आणि सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे काय काहीच माहीत नव्हतं. त्यामुळे जे इंजिनिअरिंग केलं तेवढं म्हणजे जे मिळालं ते केलं. त्याच्यानंतर सरदार पटेल कॉलेजमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगची ग्रॅज्युएशन केलं. त्याच्यानंतर थोडा वेळ सटरफटर नोकऱ्या केल्या. त्याच्या पुढच्या वर्षी गेटला चांगले पर्सेंटाईल मिळाल्यामुळे MS युनिव्हर्सिटी बरोडाला ME स्ट्रक्चर्स केलं. तोपर्यंत इंजिनिअरिंग थोडं समजायला लागलं होतं. त्याच्या अगोदर काय समजत नव्हतं. MEच्या थिसिसच्याच म्हणजे आमच्या ME कॉलेजला चालू असतानाच आमचे जे परीक्षक आले होते व्हायवा घ्यायला, त्यांनी मला परीक्षा झाल्यानंतर तिथेच विचारलं की तू जॉईन होतोस का मुंबईत. तर त्यांनी तिकडूनच पत्ता देऊन मुंबईत जॉईन करून घेतलं. त्यामुळे नोकरी कधी शोधायला नाही लागली आणि त्यांनी ते जॉईन करून ते त्यावेळेस तिथे म्हणजे ज्युनियर इंजिनियर म्हणून जॉईन करून घेतलं आणि अजूनही तिकडेच आहे. त्यामुळे नोकरी कधी शोधायला नाही लागली किंवा इंटरव्ह्यू द्यायची पाळी नाही आली. त्याच कंपनीमध्ये म्हणजे आमची एपिकॉन्स कंपनी कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड म्हणून कन्सल्टन्सी फर्म आहे, स्ट्रक्चरल कन्सल्टन्सी फर्म. त्याच्यामध्ये मी आता डायरेक्टर म्हणून गेले म्हणजे 99 डायरेक्टर आहे. की कंपनी ही वेगवेगळ्या फील्डमध्ये स्ट्रक्चरल इंजिनिअरचं काम करते. त्यामुळे प्रोफेशनल लाईनमध्ये आणखी सांगण्यासारखं काय नाही, काहीच बदललं नसल्यामुळे सेमच आहे. कौटुंबिक फ्रंटवर मला एक बायको आणि एक मुलगा आहे. माझी बायको एअर इंडियामध्ये सर्व्हिस करते, अजूनही आहे 3-4 वर्ष रिटायरमेंटला तिला. माझा मुलगा आता 24 वर्षाचा आहे.
तो त्याने MSc करून स्टॅटिस्टिक्समध्ये अप्लाइड स्टॅटिस्टिक्समध्ये MSc करून तो आता गेली 2 वर्ष डाटा अनालिस्ट म्हणून IDFC फर्स्ट बँकमध्ये काम करतो. कौटुंबिक एवढंच. मला वाटतं ह्याच्यापेक्षा वेगळं सांगणारं काय नाही. बाकी काय इथे म्हणजे शाळेच्या ॲक्टिव्हिटीमध्ये थोडाफार भाग घेत असतो. गेली जवळजवळ 10-15 वर्ष मालवणमध्ये रोहन हे मी जात असतो. तिथे आपली सेवागीण म्हणून संस्था आहे, त्याच्या पण ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेत असतो. दॅट्स ऑल. थँक्यू. नमस्कार, माझं नाव दिगंबर बापूजी परुळेकर. अभि माझा भाऊच, म्हणजे आम्ही एकाच परुळेकरांचा जो काही कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये एक अभि राहतो, एक मी राहतो असे, आणि एक मीना, म्हणजे तुम्हाला माहिती असेल तर कोणाला मला वाटतं इथे अजून एक परुळेकर येतात. तर तिथे मी राहतो. माझ्या आणि शाळेच्या मध्ये आमच्याकडे एक दगडी भिंत आहे, ती ओलांडली की शाळा आहे पलीकडे. त्यामुळे पहिलीत कसा गेलो मला माहिती नाही, पुढचे भावंडे गेले, मागणं मी पण गेलो. आणि मी पहिलीत सगळ्यांपेक्षा वेगळं आहे, अभि डायरेक्ट दुसरीत गेला, मी पहिलीत 2 वर्ष गेलो. गाडी आहे की कारण काय झालं की मी जाऊन बसायचो वर्गात आणि बऱ्याच गोंगाट असं बाहेर बसायचो. आणि आमचे काका सार कापायला शाळेत यायचे. मला म्हणायचे इथे काय करतोस तू? म्हटलं आतमध्ये खूप गोंगाट आहे, बाहेर ते मला समजलंच नाही काय ते. आणि मग पुढे काय करायचं, तर घरी विचारलं बाबा काय बसणार आहे, काय करायचं, तर म्हणजे ढकलू का पुढे? तर आई म्हणायला नको, हे मागेच ठेवा. मग मला समजलं की चालेल, बाकी सगळे पुढे गेले, मी एकटाच मागे. त्यामुळे असं माझा पुढचा प्रवास. 10वी पर्यंत शाळेत होतो. 10वी नंतर मी जसे आता कोकणात लोक मुंबईला, तसं मी मुंबईला गेलो. डोंबिवलीला राहिलो. काका होते माझे. काका माझे व्यावसायिक होते, त्यांच्या बेकरी वगैरे होत्या, आबा परुळेकर म्हणतात त्याला. आणि त्याच्यामुळे बिझनेस काहीतरी करावा असं माझ्या मनात पहिल्यापासून होतं. मी पहिल्यांदा म्हणजे मी ड्रॉसमॅनशिप, आर्किटेक्चर ड्रॉसमॅनशिप असे 2-3 वर्षाचे कोर्स करत होतो. मग मी साबू सिद्दीकला डिप्लोमा केला, इवन इंटिरियरचा डिप्लोमा केला. हे सगळे मी पुढे पार्ट टाईम केले. म्हणजे सकाळी लवकर जायचं, 1 क्लास करायचा, 9-9:30ला ऑफिसला जॉईन करायचं, संध्याकाळी परत जायचं, रात्री 10 वाजता घरी पोहोचायचं. असं मी नोकरीत 5-6 वर्ष तसंच केलं. मग नोकरी सोडली. मग इंडियन न्यूपाईपची नोकरी करत होतो. R&D डिव्हिजन होतं त्यांचं, रिसर्च डेव्हलपमेंट. त्यामुळे झालं असं की मला त्यामध्ये भरपूर अनुभव मिळाला. म्हणजे फॅक्टरी इरेक्शनचा अनुभव मिळाला, मेकॅनिकल ड्रॉइंगचा अनुभव मिळाला, असे खूप अनुभव मिळाले. आणि मी ती एकच नोकरी केली माझ्या आयुष्यामध्ये. आणि मग सोडलं. आणि मग मला चान्स मिळाला कन्स्ट्रक्शन करायचा. आणि मग पहिल्यांदा पुण्यात गेलो. आणि तिथून मग कॉन्ट्रॅक्टिंग सुरू केलं. पहिल्या कॉन्ट्रॅक्टिंगमध्ये म्हणावं तसं पैसे घातलेले फक्त निघाले आणि आम्ही बाहेर पडलो. मग पुढे मात्र मी 1 वर्षभर नोकरी करता करता पुण्यात जाऊन काम करायचो. माझ्यावर पार्टनर होता पहिल्यांदा. असं करत करत 1 वर्ष काढलं. आणि मग पूर्ण वेळ कन्स्ट्रक्शनमध्ये इन्व्हॉल्व झालो आणि कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करायला लागलो. मग पुण्यात आम्ही डेव्हलपमेंटची करत करत जवळजवळ मला वाटतं बरीच वर्ष मी कॉन्ट्रॅक्टिंग म्हणून काम केलं. 2007 नंतर डेव्हलपमेंट चालू केलं. प्रोजेक्ट द्यायचं, म्हणजे रिडेव्हलपमेंट म्हणतात तसं, की जुन्या बिल्डिंग तोडणे, नवीन बांधणे, हे काम आम्ही 2007ला सुरू केलं. आता मी तेच करतोय आणि आता खूप चांगल्या प्रकारे करतोय. माझी 2 मुलं आहेत, दोन्ही IITचे इंजिनियर आहेत. एक IIT कानपूरमधनं झाला आहे आणि दुसरा IIT रुरकीमधनं. आणि गेली 7 वर्ष ते 8 वर्ष माझा मोठा मुलगा, धाकटा मुलगा अजून एक 3-4 वर्ष, दोघे बरोबर आहेत. आणि आता चांगल्या प्रकारे कामं करतात रिडेव्हलपमेंटची. एवढं पुढे आहे ना. माझं नाव भूषण रवसरे. मी 1980 सालमध्ये मॅट्रिक झालो. मी स्मिता आणि रेखा माझ्याबरोबर होते. त्याच्यानंतर मी मुंबईला लागलो. आमच्या घरी टँकर होता वडिलांचा. ते 2 भाऊ ड्रायव्हरच झाले, आबा आणि शेखर. मी पण तिकडे जाईन म्हणून आणि मुंबईला मोठा मोठा इंजिनिअरिंग वर्कशॉप होता, तिकडे घेऊन आलो तो. तिकडे करता करता मी नाईट कॉलेज केलं. नंतर मला 1986मध्ये कॅस्ट्रॉलमध्ये जॉब मिळाला. कॅस्ट्रॉलमध्ये म्हणजे अण्णू सामानच आपल्याला त्यानेच लावलं होतं. त्याच्यानंतर मी 2002मध्ये VRS आली, ती घेतली. आणि नंतर मी 1 वर्ष आराम केला. आणि आता मी इन्शुरन्स एजंटमध्ये बरोबर काम करतो आहे. माझा मुलगा आहे तो CA झाला आहे, तो डेलॉईटमध्ये आहे. आणि मुलगी माझी CS आणि LLB केली आहे, ती BKCला जॉबला आहे.
मग बाकी जाऊ बरं. मी स्मिता करंदीकर, मालवणच्या बऱ्याचशा लोकांना करंदीकरबाईंची मुलगी असं माहिती आहे. आम्ही 74मध्ये मालवणमध्ये आलो आणि माझी आई टोपेवाल्याच्या प्रायमरीमध्ये टीचर होती. 74 to 82 म्हणजे 5वी ते 12वी मी मालवणच्या शाळेत होते. आणि उमेशनी सांगितलं तसं लाडकी विद्यार्थिनी योजनेमध्ये सांगवाकर सरांनी मला ॲडॉप्ट केलेलं होतं आणि त्यांच्यामुळेच माझं जे काही करिअर झालं ते त्यांच्यामुळेच झालं. मी फिजिक्स इलेक्ट्रॉनिक्समध्ये ग्रॅज्युएशन केलं आणि मास्टर्स केलं कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये आणि 8 वर्ष इंडियामध्ये सर्व्हिस केली आणि 8 वर्ष US मध्ये सर्व्हिस केली आणि 16 वर्षानंतर IT रिटायरमेंट घेतलं आणि त्याच्यानंतर मी माझ्या मुलांना शिकवता शिकवता इतरांना शिकवायला सुरुवात केली. मी इंग्लिशचे क्लासेस घेते 8वी 9वी 10वी दोन्ही बोर्डाचे आणि स्पोकन इंग्लिश पण शिकवते आणि शाळेचं काम करते थोडंफार जेवढं जमतं तेवढं. सगळ्यात महत्त्वाचा टप्पा शाळेच्या कामामध्ये ज्ञानमंदिर बांधण्यामध्ये आमच्या सगळ्या टीमचा आणि ते सगळ्यात जास्त मी एन्जॉय केलं आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त समाधानही मिळालं. माझा नवरा माझ्याबरोबर मास्टर्सला होता त्यामुळे आम्ही दोघे IT मध्येच होतो आणि आम्ही 10 वर्ष US मध्ये राहून इथे आलो आणि 2 मुलं आहेत मला. मोठ्या मुलीचं लग्न झालं आहे. तिने आर्किटेक्चर नंतर MS in रिटेल स्पेस डिझायनिंग केलं आहे. ती मुंबईमध्ये हेड ऑफ द डिझाईन टीम आहे वन ऑफ नावाच्या कंपनीमध्ये आणि धाकटा मुलांनी स्कॉटलंडमध्ये MS in स्पोर्ट्स मॅनेजमेंट केलं. तो US मध्ये आता न्यूजर्सीमध्ये एका फुटबॉल अकॅडमीमध्ये डेव्हलपमेंट कोच म्हणून काम करतो. थँक्यू. मी रिझवाना खाजी, काजी सरांची मुलगी बनवणं जास्त आवडतं आणि बाबांप्रमाणे म्हणजे त्यांचीच आवड होती कदाचित म्हणून त्यांनी मला DEDला घातलं. म्हणजे मी त्यावेळी काय विचार केला नव्हता की मी शिक्षिका बनणार वगैरे, पण आई बाबा जे करतात ते चांगलंच करतात. या उक्तीप्रमाणे आपण त्यांचं ऐकत गेलो आणि सुखी जीवन म्हणजे पहिली 10 वर्ष मी काही सर्व्हिस केली नाही. लग्नानंतर लग्नही लवकरच झालं पण सर्व्हिस केली नाही. पण नंतर असंच ओळख निघाली आणि अंजुमन इस्लाम JVT समोर हेड ऑफिस आहे आमचं आणि त्याच्या बऱ्याचशा ब्रँचेस आहेत. तर मी बँड्रा ब्रँचमध्ये मी काम करते. शाळा खूप मोठी आहे आणि शिकवणं आवडतं आणि असेच प्रोग्राम करणं पण आवडतं. बेस्ट टीचर अवॉर्ड घेतलेला आहे, PTA मेंबर अवॉर्ड घेतलेला आहे, राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत अवॉर्ड घेतलेला आहे आणि लिखाणाची आवड आहे. म्हणजे भाषेची आवड जास्त होती त्यामुळे कदाचित ते सगळं जमते. आणि मुख्य म्हणजे उर्दू मीडियम शाळा, त्यात मी मुस्लिम मुलगी आणि मी मराठी इतकं चांगलं बोलते आणि शिकवते हे कौतुक जरा जास्त असतं सगळ्यांना. कधी कधी मला विचारलं जातो तू कन्व्हर्ट झाली आहेस का असं पण विचारलं गेलं. BEdला जात होते उल्हासनगरला कारण तिथे मराठी मीडियम होतं म्हणून इथून एवढं ट्रॅव्हल करून म्हणजे लग्नानंतरच मी BA केलं. म्हणजे लग्न लवकर झालं मी ते DEdपर्यंतच शिक्षण घ्यावं लागलेलं. पण त्यानंतर मी BA केलं बाबांच्या हट्टामुळे, त्यानंतर मी MA केलं त्यांच्या हट्टामुळे, BEd केलं त्यांच्याचसाठी. म्हणजे तोपर्यंत म्हणजे आज ते नाहीत ते त्यांची कमी मला खूपच जाणवते कारण अजूनपर्यंत ते इथपर्यंत मला ढकलत घेऊन आले की नाही तू करायचंच. म्हणजे सगळं लग्न होऊन मुलं सांभाळून कुटुंब एकत्र सांभाळून हे सगळं मी केलं म्हणून जरा माझंच मला जरा कधी कधी आश्चर्य वाटतं. पण हे सगळं सांभाळून या प्रोग्राममध्ये आणि खास कर टोपीवालाचा जो प्रोग्राम असतो किंवा आमचे GT असतात त्यात यायला मी इथं हे माझे कुटुंबीय सहकार्य करतात त्यामुळे चालेल. नमस्कार, मी डॉक्टर अजित श्रीधर सावंत. मी टोपेवाला हायस्कूलमध्ये 3 वर्ष होतो, 6वी 7वी 8वी. साल सांगत नाही, 60 वर्षानंतर मागे पुढे होईल. मी उमा यांचा बॅचमेट 75. तिथे SSC 8वी नंतर माझ्या गावी आलो. SSC झाल्यानंतर मुंबईत रुपारेल कॉलेजला होतो मी. तिथून आमची लास्ट बॅच 12वी नव्हती, इंटर सायन्स. त्याच्यानंतर मी
मला MBBS ला ॲडमिशन मिळत नव्हतं म्हणून BSc ला घेऊन ठेवलं ॲडमिशन. नंतर पोद्दार हॉस्पिटल तुम्हाला माहीत असेल वरळीला, तिथे BMS ला मिळालं ॲडमिशन आणि मग ते 5.5 वर्षात ते मी पूर्ण केलं. नंतर 2 वर्ष गव्हर्नमेंट सर्व्हिस केली आणि मग खार ईस्टला स्टेशनच्या अगदी जवळ दवाखाना काढला. तिथे 35 इयर्स मी प्रॅक्टिस केली, प्लस 2 वर्ष गव्हर्नमेंट सर्व्हिस, म्हणजे 37-38 वर्ष टोटल केली. आत्ता 2.5 वर्षापूर्वी मी माझं क्लिनिक बंद केलं आणि मी योगाचं क्लासेस मागचे 30 वर्ष घेतो. तेव्हा म्हणजे कोणाला माहीत नव्हतं तेव्हापासून आपलं अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये योगा सुरुवात मी केलं. ते आपल्या नवीन याच्यात योगा म्हणतात, आम्ही त्याला योगच म्हणतो आणि प्रत्येकाची थोडी मेथड वेगळी असते. मी जेव्हा मुंबईत आलो तेव्हा PDD शाळेमध्ये वरळीला आम्ही राहतो आणि इंटर सायन्स नंतर मला पोद्दारला ॲडमिशन मिळाल्यानंतर 6 वर्ष तिथे मी हॉस्टेलमध्ये होतो. हॉस्टेल लाईफ म्हणजे मला लग्न झाल्यावर सुद्धा वाटायचं हॉस्टेलमध्ये जाऊन राहायला पाहिजे, कारण तिथे जे मला एज्युकेशन मिळालं त्याच्यातून माझी पर्सनॅलिटी तयार झाली असं मला वाटतं. नंतर आत्ता मला 2 मुलं आहेत. एक मुलगा MS केलं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग BE, त्याच्यानंतर US ला होता तो. तिथे त्याचं व्हिजा कंटिन्युएशन नाही झालं म्हणून तो परत इंडियात आला आणि दुर्दैवाने 1.5-2 वर्षापूर्वी त्याला मेजर ॲक्सिडेंट झाला. त्याच्यामुळे आम्ही त्या फेजमध्ये सगळं फॅमिली आमची डिस्टर्ब होत होती. आता तर तो रिकवर झाला बऱ्यापैकी. दुसरी मुलगी आहे मला, ती डेंटिस्ट आणि नंतर तिने जर्मनीला जाऊन हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये MS केलं आणि ती आता सप्टेंबरमध्ये. म्हणजे मी अजूनपर्यंत माझ्या फॅमिलीची माहिती कधीच देतो. उमेशने सुरुवात केली, माझ्या मित्रांना सुद्धा माहिती नाही माझी मुलं काय करतात. वाईफ माझी BSc आहे आणि ती युनियन बँकेत ऑफिसर म्हणून रिटायर झाली. माझं गाव कोंडागाड आणि माझे वडील इन्स्पेक्टर होते. त्यांची जिथे बदली होईल तिथे जायचे. त्यामुळे मला मालवण कोंडेची शाळा आणि एकदम लहान असताना रत्नागिरीमध्ये, ते काय मला आठवतच नाही. आणि मालवणला सुद्धा कसं 8मध्ये तेवढी मॅच्युरिटी नसते, म्हणजे ते चेहरे आठवतात नावं, पण ती जी तुम्हाला जसं सगळ्यांचं बरोबर परफेक्ट आठवतं तसं मला नाही. पण उमेश आणि मी कायम टचमध्ये होतो. इवन इंटर सायन्सला उमेश रुयाला होता, IIT ला होता, तेव्हाही त्याची माझ्या सतत कॉन्टॅक्टमध्ये असायचं. आणि आत्ता पाटणकर साहेबांनी सांगितलं की मी LLB करतो. आता हे मी कोणाला सांगितलं, मी LLB 3rd इयरला आहे आत्ता. म्हणजे आता दवाखाना बंद केल्यानंतर, आणि त्याचं कारण सांगतो तुम्हाला, मी सोशल ह्याच्यामध्ये असतो काय. आत्ता 1.5 वर्ष मी ते बंद केलं, नाही तर सगळीकडे मी फिरत असतो. तिथे काही जे पोलीस कंप्लेंट वगैरे असतात ते आपल्याला लिगल टर्म्स माहीत व्हाव्या. पण दवाखाना बंद केल्यानंतर मी रिकामा कधीच बसत नाही कुठच्याही ह्याच्यात. ते मुलाच्या डिस्टर्बन्समुळे माझं थोडं राहिलं. मी 3rd इयरला आहे आणि ते पूरक करेन नाही करेन बघू. तर एवढी. आणि तुमच्या याच्या माझं कसं झालं, ह्या शाळेचं पण मी माझे विद्यार्थी, आमच्या गावच्या शाळेचा पण आहे, रुपारेलचा ग्रुप आहे, आमचे डॉक्टर्सचे ग्रुप आहेत, कन्सल्टंटचे ग्रुप आहेत. तर बऱ्याच ठिकाणी असे क्रॉस होतात. आणि माझं असं दुर्दैव आहे, मागच्या वेळी मी पैसे भरले होते, मला बोललो की म्हटलं ज्या दिवशी कार्यक्रम होता त्या दिवशी काहीतरी गडबड होते, मी जाऊ शकत नाही. मालवणला जेव्हा आपला कार्यक्रम झाला तेव्हा मी फोंडेत होतो, तिथून 2.5 तासावर फक्त मालवण होतं, तरी पण मला जाता आलं नाही, काय माझ्या वैयक्तिक अडचणीमुळे. तर असेच भेटत राहू. तिथे बऱ्याच जणांना भेटून मला पण रिलॅक्स वाटलं. आणि धन्यवाद उमेश, उमा मॅडम आणि तुमच्या सर्वांना. नमस्कार, धन्यवाद आपल्या सर्वांचे. या सर्व याच्यामध्ये आपली नवीन ओळख झाली. मी अरुण शिवराम आठवणकर. आमचं आज मुंबईमध्ये असतो, मुंबई परेडमध्ये. आणि माझा मी 72 साली ACC झालो, जुनी ACC झालो. म्हणजे सांगावकर सर माझे क्लास टीचर होते माझे. आणि त्यामुळे आता काय माझ्या बॅचचे बहुतेक इथे खूप कमी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती असेल ध्रुवकुमार रानडे जे आपल्या विद्यार्थी होते, हां रानडे, ते माझे क्लासमेट आहेत. पोलीस मंत्री, हां
कोण? रघुनाथ शेवडे. हां, आणि प्रभू सर पण होते मग त्यावेळी. नाही रघुनाथ शेवडे तुमचे क्लासमेट होते का? नाही नाही, दुसऱ्या वर्गामध्ये होते. 3 बॅचेस होत्या ना. नाही, मी 72 मध्येच मग SSC झालो आणि 1 वर्ष मी कॉलेजला गेलो आणि नंतर ते कॉलेज सोडून मी मुंबईला गेलो आणि मग नोकरी झाली. 90पर्यंत मी नोकरी केली आणि आता 90पासून माझा स्वतःचा व्यवसाय मी केला. दुकान आहे म्हणजे टेलरिंगमध्ये सेलिंग परेलमध्ये. माझी मिसेस BMC म्हणून आता रिटायर झाली, ती पण माझ्याबरोबर होती. आणि त्याच्यानंतर आता स्वतःचा व्यवसाय मी चालू केला. आजपर्यंत व्यवस्थित चालू आहे. माझे 2 मुलं, 2 मुलगे आहेत. एक पुण्याला असतो, दोघे पण MBA झाले. एक माझ्याबरोबर इथे मुंबईमध्ये असतो. आणि धंद्यामध्ये मिसेस आणि मुलं आणि बाकीचे म्हणजे नोकर मंडळी वगैरे असं मला मदत करतात. याच्यामध्ये सांगायचं म्हटलं तर म्हणजे व्यवसाय करताना पण माझा वडिलांबाबतचा व्यवसाय नव्हता. मी स्वतःचा व्यवसाय चालू केला आणि त्यामध्ये आता व्यवस्थित हे चालू आहे. नमस्कार, माझं नाव समन जाधव. 1975 ते SSCचा बॅचचा विद्यार्थी. शिक्षण हे जास्त झालं आहे माझं. सेकंड इयरपर्यंत मी मासेमारीचा व्यवसाय स्वीकारला. अजूनपर्यंत त्या मासेमारीच्या व्यवसायावरती आहे. मला लेट इश्यू झाला. मुलगी एक आहे, ती कॉलेजला शिकते, लास्ट इयरला आहे कम्प्युटर सायन्सला. त्याच्या पलीकडे काय नाही. मी सुखी ती भेट माझा मित्र मला 43 वर्षाने मिळाला. पुढे मालवणला येऊन कधी मिळायचं नाही. 75 वर्षाची मित्रांची भेट झाली. आणि उमा मॅडमची एवढी सहकार्य की त्यांनी कॉपरेट करून मला इकडं आणलं आणि मी आलो. त्याबद्दल सगळ्यांचा आभार आहे. नमस्कार, माझं नाव उमा मनोहर आजगावकर. मालवणमधली माझी त्यावेळची आणि आताची ओळख म्हणजे मालवणच्या कॉलेजचे पहिले प्रिन्सिपल आजगावकर, त्यांची मी मुलगी. आई माझी तिथे प्राध्यापिका होती. हीच माझी मालवणमधली ओळख खरं सांगायचं तर त्यावेळेलाही आणि आत्ताही कोणाला फोन केला की लोक त्याचमुळे ओळखतात. आणि हीच पुण्याही आहे आणि त्यांच्याच आशीर्वादाने आज इथपर्यंत आलेलो आहोत. 1975 साली मी SSC झाले. पुन्हा एकदा ओळख स्वतःची अशी काही नाही. उमेश धारगाळकरची बॅच ही आमची ओळख आतापर्यंत, तेव्हापासून आतापर्यंत. त्यानंतर कॉलेजला आले, मुंबईला विल्सन कॉलेजमध्ये हॉस्टेलवर राहत होते आणि मायक्रोबायोलॉजी घेऊन BSc केलं. बायोकेमिस्ट्री घेऊन MSc करत होते. पण थोडं 1-2 आजारपणं झाली कुठली आणि त्याच्यामध्ये इन्फेक्शनचा चान्स मायक्रोबायोलॉजी बायोकेमिस्ट्रीमध्ये जास्त असतो, त्याच्यामुळे मला ते सोडावं लागलं. त्यानंतर मी डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉममध्ये नोकरीला लागले. मुकेशच्या भाषेत सांगायचं तर 39 वर्ष 8 महिने 27 दिवस नोकरी केली आणि असिस्टंट जनरल मॅनेजर रिक्रुटमेंट म्हणून रिटायर झाले मी. नोकरीच्या काळामधलं जर सांगायचं तर एकदा मला संपूर्ण महाराष्ट्रामधलं बेस्ट एम्प्लॉई म्हणून अवॉर्ड मिळालं आणि एकदा त्याच्यानंतर 8-10 वर्षानंतर ऑल इंडिया बेस्ट एम्प्लॉई म्हणून अवॉर्ड, गोल्ड मेडल, 1 लाख रुपये असा अवॉर्ड मिळाला. आणि नोकरी करत असतानाच बाकी काही ज्या म्हणजे शाळेत असल्यापासूनच स्टेजवर काहीतरी करायचं ही गोडी लागलेली होती. त्यामुळे ते ऑफिसमध्ये असतानाही थोडंफार परस्यू केलं आणि त्याच्यामधनं काही असं थोडंसं ओपनिंग्स मिळत गेले. त्याच्यामध्ये मग मी दूरदर्शनवर काही मुलाखती म्हणजे बऱ्याच लोकांच्या मुलाखती घ्यायची संधी मिळाली. रत्नाकर मतकरी, डॉक्टर स्नेहलता देशमुख, विशाखा रावत, अशा बऱ्याच लोकांच्या, उषा किरण, अशा खूप लोकांच्या मुलाखती घेतल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी. मॉर्निंग ट्रान्समिशनमध्ये मी काही काम करत होते दूरदर्शनच्या. असं थोडंफार केलं. जेव्हा प्रमोद नवलकर मंत्री होते, सांस्कृतिक मंत्री होते, तेव्हा त्यांनी मला
महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे जे कार्यक्रम व्हायचे, वाङ्मय वितरण पुरस्कार वगैरे, तसे त्यांचे बरेच मोठे मोठे कार्यक्रम करण्यासाठी, म्हणजे त्यांचं कॉन्ट्रॅक्टच असतं, त्याच्यामुळे ते 1-2 वर्षाचं काहीतरी कॉन्ट्रॅक्ट होतं. त्याच्यामध्ये मी त्यांचे जे काही कार्यक्रम होते किंवा त्यांच्या काही महाराष्ट्र सरकारच्या काही ध्वनिफिती, काय म्हणतात, चित्रफिती बनवल्या जातात, ज्या पिक्चरच्या आधी वगैरे दाखवल्या जातात, त्याच्यामध्ये व्हॉइस ओव्हर वगैरे अशा प्रकारची कामं केली. हौस होती, हौस भागवली ते करत असतानाच. आणि रिटायर झाले. हां, त्या काळामध्ये कौटुंबिक आयुष्यात सांगायचं तर रीतीप्रमाणे लग्न झालं, मुलगा झाला, मुलाचं लग्न झालं, त्याला मुलगा झाला, नातू आहे 6 वर्षाचा. हा कौटुंबिक जीवनाचा प्रवास. कांदिवलीला ठाकूर विलेजमध्ये राहते आणि रिटायर झाल्यानंतर आता वेळ मोकळा आहे, काहीतरी करण्याची आवड आहे, हौस आहे, म्हणून हे तर काम सुरूच असतं. माझी विद्यार्थी संघटनेचं हे काम करण्याची संधी उमेशमुळे मिळाली, त्यामुळे ते थोडंफार काम करते. आणि बाकी अशाच थोड्याफार काहीतरी गोष्टी, म्हणजे एक स्नेहांकित म्हणून संस्था आहे जी अंधांसाठी काम करते, त्यांच्यासाठी पुस्तकं रेकॉर्ड वगैरे जेव्हा ते पाठवतात तेव्हा त्यांची पुस्तकं मी रेकॉर्ड करते त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी. इंग्लिश, हिंदी, मराठी असं कुठल्याही भाषेमध्ये जी ब्रेलमध्ये नसतात आणि त्यांना पुस्तकं लागतात, ती पुस्तकं ते रेकॉर्ड करायला पाठवतात. तर ज्याला ज्या वेळेला वेळ असतो, बरेच व्हॉलेंटियर्स आहेत, ज्याला वेळ असतो ते करतात. तर ते काम मी थोडंफार करते. आणि बस एवढंच. छान आहे, आयुष्य चांगलं चाललं आहे आणि तुमच्यासारखी मित्रमैत्रिणी आहेत, त्याच्यामुळे आयुष्य आनंदात चाललं आहे. थँक्यू. माझं नाव राजन तेंडुलकर. माझ्या शैक्षणिक जीवनाचे 3 मुख्य टप्पे पडतात. मधला टप्पा हा टोपेवाला हायस्कूलचा, सगळ्यात महत्त्वाचा. टोपेवाला हायस्कूलमध्ये मी माझी 9वी अर्धी झाल्यानंतर जॉईन झालो. तत्पूर्वी माझं शिक्षण हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 5-6 ठिकाणी झालेलं होतं. आणि वेंगुर्ला तालुक्यामध्ये माझं एक गाव आहे, आमचं गाव आहे मठ म्हणून, तिथे. त्याच्यानंतर मी कुडाळमध्ये शिकलो, त्याच्यानंतर लांजामध्ये होतो, त्याच्यानंतर चिपळूणमध्ये होतो आणि चिपळूणच्या नंतर मी मालवणमध्ये आलो. चिपळूणपर्यंतची जेवढी माझी शिक्षण जेवढं झालं तेवढ्या शिक्षणामध्ये मला आठवण्यासारखं काही नाही. सगळ्यात पहिलं मला आठवणाऱ्या गोष्टी ज्या घडल्यात त्या टोपेवाल्यामध्ये. आणि टोपेवाल्याच्या ज्या माझ्या आठवणी आहेत त्या खरंच चांगल्या आहेत. आणि नुसतंच टोपेवाला नव्हे, टोपेवाला आणि मालवण. टोपेवाल्यामध्ये मी 10वी केली. 10वीच्या नंतर टोपेवाला हायस्कूलमध्येच 12वी केली. आणि माझ्या मताप्रमाणे सर्वात जी फायद्याची गोष्ट टोपेवाल्यामध्ये माझ्या दृष्टिकोनातून झाली ती अशी की 11वी आणि 12वी सायन्स हे पहिल्यांदाच टोपेवाला हायस्कूलने घेतल्यामुळे 11वीमध्ये आम्हाला जे शिक्षक होते त्या सर्व शिक्षकांनी आम्हाला 2 भाषांच्या मध्ये शिकवलं, मराठी आणि इंग्लिश. इन्स्ट्रक्शन मीडियम इंग्लिश होतं, ते इंग्लिशमध्ये सांगायचे आणि नंतर ते मराठी समजावून सांगायचे. 2 फायदे झाले त्याने. पहिला फायदा म्हणजे जे काही शिकत होतो ते समजत होतं. आणि दुसरा फायदा म्हणजे जे सबकॉन्शियसमध्ये झालं की मला हळूहळू इंग्लिश समजायला लागलं. नाहीतर 10वीमध्ये असेपर्यंत इंग्लिश बोलणं किंवा वाचणं ह्याचा तसा फारसा संबंध नव्हता. माझा 3रा टप्पा 12वीच्या नंतर मी आलो मुंबईमध्ये आणि व्हिजेटियाला जॉईन झालो. व्हिजेटियाला का जॉईन झालो? 2 कारणं सांगता येईल. मी जेव्हा 12वी झालो तेव्हा माझं वय बरोबर 16 वर्ष पूर्ण होतं आणि मेडिकलला एंट्रन्स मिळण्यासाठी तेव्हा 17 वर्ष पूर्ण लागायची. माझे जे PCM आणि PCB या तिन्ही विषयांना मार्क असे होते की मला इंजिनिअरिंगला पण ॲडमिशन मिळाली असती, मेडिकलला पण ॲडमिशन मिळाली असती आणि त्या जमान्यामध्ये 3रं काही आहे हे माहिती नव्हतं. म्हणजे 3रं माहिती नव्हतं. मेडिकलला ॲडमिशन घेण्यासाठी मला 1 वर्ष थांबावं लागलं असतं, इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळत होती. त्या जमान्यामध्ये पहिलं वर्ष सगळ्या इंजिनियर्सना कॉमन असेल
आणि त्याच्यानंतर मग बायफर्केशन होतं, त्यामुळे तुम्हाला साईड मिळत असते. आणि VJTIला मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इंजिनिअरिंग आणि सिव्हिल अशा 3 बॅचेस होत्या. जसं इंजिनिअरिंगला मी फ्लोमधनं गेलो तसंच मेकॅनिकल सुद्धा फ्लोमध्येच मिळालं. म्हणजे मार्क मिळणारे तुम्ही चॉईस कशा देतात, सगळेजण त्यावेळेला चॉईस जसं मेकॅनिकल इंजिनिअरिंग, मग इलेक्ट्रिकल, मग सिव्हिल. मार्क मिळाले, मेकॅनिकल ॲडमिशन मिळाली, मेकॅनिकलमध्ये गेलो. 1981 मध्ये VJTIमधून बाहेर पडलो. तर तुम्ही सगळेजण म्हणता की आतापर्यंत जितके जण हॉस्टेलमध्ये राहिले तरी त्यांना हॉस्टेलचं लाईफ फार चांगलं वाटलं असं त्यांनी सांगितलं. मला हॉस्टेलचं लाईफ खरं सांगायचं तर मिक्स्ड बॅग. काही दृष्टिकोनातून चांगलं होतं, त्याने मला काही गोष्टी शिकवल्या. त्या जमान्यामध्ये मला काही वाईट सवयी लावल्या, बऱ्याच वाईट सवयी लावल्या. त्यातल्या काही मी नंतर सोडल्या, त्या काही बाकी आहेत अजूनही. पण त्यावेळेला मला एवढं तिथला प्रत्येक एक्सपिरियन्स चांगला होता असं मला नाही म्हणता येणार. तिथे सुद्धा मला काही खूप चांगले मित्र मिळाले, पण ती संख्या फार मर्यादित आहे. टोकियोवाला हायस्कूल आणि MVS यांचं मला आणखीन एका दृष्टिकोनातून थोडंसं अप्रूप वाटतं. त्याचं कारण असं आहे की जसा टोकियोवाला हायस्कूलचा माझा ग्रुप आहे तसंच VJTIचा पण माझा ग्रुप आहे. पण टोकियोवाल्याच्या ग्रुपमध्ये मी जितकं रमतो तितकं VJTIच्या ग्रुपमध्ये मी समाव रमत नाही. अर्थात एक कारण हेही आहे की त्या ग्रुपमध्ये असलेल्या काही जणांशी माझे कधीच संबंध जोडले नव्हते कॉलेजमध्ये असताना सुद्धा. तर तसं म्हटलं तर तुम्ही म्हणा इथे पण फार कमी लोकांना मी ओळखत होतो त्यावेळेला. पण तरीसुद्धा समाव ह्या ग्रुपमध्ये मला जितकी मजा वाटते तितकी मला त्या VJTIच्या ग्रुपमध्ये वाटत नाही. ते पॉलिटिकल पोलरायझेशन सुद्धा आहे. 1981 मध्ये VJTIमधून बाहेर पडल्याच्या नंतर मी टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स नावाच्या एका कन्सल्टिंग इंजिनिअरिंग फर्ममध्ये जॉईन झालो. खरं सांगायचं तर मला त्यावेळेला जितक्या ठिकाणी इंटरव्ह्यू झाले ना त्यातला कुठच्याही इंटरव्ह्यूमध्ये मग त्या सिलेक्ट झालो नव्हतो. आणि TCE टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स फॉर वन ऑफ दी लास्ट कंपनीज तिथल्या प्लेसमेंटसाठी आले होते. त्या कंपनीमध्ये मला तसं फारसं इंजिनिअरिंग वाईज एक्सपिरियन्स पण मिळाला मला, पण तिथे फिरायचो खूप. म्हणजे त्यावेळेला इन्स्पेक्शन इंजिनियर मी जॉईन झालो होतो. आणि त्यावेळी जवळजवळ अख्खं भारत मी टाटा कन्सल्टिंगमध्ये केलो. 1986 मध्ये ती कंपनी सोडली आणि त्यावेळीची नोसिल म्हणून कंपनी होती ती जॉईन केली. त्या कंपनीमध्ये मी 1997 संपेपर्यंत होतो. साधारणपणे 1994-95च्या आसपास थोडा प्रकाश पडायला लागला की नोसिल कंपनी चालणार नाही आहे, ती केव्हा तरी बंद होईल, सोडणं गरजेचं आहे. त्याच वेळेला मला रिलायन्समध्ये जॉब मिळाला. रिलायन्समध्ये जामनगरला गेलो होतो. जामनगरला जवळजवळ 4 वर्ष होतो. 2001-2002च्या आसपास जामनगरवरनं परत मुंबईमध्ये आलो. पण अल्टिमेटली 2019 मध्ये रिलायन्समधूनच रिटायर झालो. यातल्या सगळ्या या तिन्ही कंपन्यांच्यामध्ये एकदम नॉर्मल रुटीन होतं. जसे काही जणांना वाटतं की आपण कंपनीमध्ये फार कंपनीचे एक्सपिरियन्सेस तुमचे चांगले असतात. मला असं ओके एक नॉर्मल. कुठच्याही कंपनीबद्दल मला फारशी आपुलकी नाही आहे आणि कुठच्याही कंपनीबद्दल फारसा हेटही नाही आहे. रिलायन्स सोडून बाहेर पडल्याच्या नंतर मी रिलायन्सच्या प्रिमायसेसमध्ये एकदा पण गेलो ना मागच्या 5 वर्षांच्या मध्ये. कौटुंबिक फ्रंटवरती 1992 साली माझं लग्न झालं. माझी मिसेस ठाण्याची आहे. ती आता जे जुलै एंडला 31 जुलैला ती रिटायर झाली. की आमच्याच जवळच्या केळकर कॉलेजमध्ये ते ज्युनियर कॉलेजला अकाउंटन्सी आणखीन सेक्रेटरी प्रॅक्टिस या विषय शिकवायची. आणि मला वाटतं मुंबईमध्ये राहण्या प्रत्येक जण तिची एनवी करतील, कारण तिचं ऑफिस आणखी तिचं घर ह्याच्यामध्ये 200 मीटरचं अंतर होतं. ते मुंबईमध्ये हे म्हणजे इतकं जबरदस्त भाग्य कोणाचं नसेल. मला एक मुलगी आहे. काही काळ तिने इंजिनिअरिंगला जायचा प्रयत्न केला, जमला नाही. तिने BA कंप्लीट केलं रुईयामधून आणि त्याच्यानंतर ती MBAला गेली आणि MBA मार्केटिंग करून ती आता रिलायन्स डिजिटलमध्ये सध्या मार्केटिंगचं काम करते. एखाद्या व्यक्तीची जी ओळख म्हणून म्हणतात त्या दृष्टिकोनातून माझ्या मताप्रमाणे एवढी पुरेशी आहे. ह्याला ओळख म्हणायचं का हा प्रश्न वेगळा, माझ्या मताप्रमाणे नाही.
पण तरी पण या ठिकाणी ही पुरेशी असल्यामुळे आता थांबतो. ठीक आहे, नमस्कार. मी सुनील गजानन वझे. माझे वडील वझे हायस्कूलला टीचर होते, त्यामुळे मला सगळेजण वझे सरांचा मुलगा म्हणून ओळखायचे. आणि नंतर मी 11वी असताना आई आमची टोपेल हायस्कूलमध्ये लायब्ररी म्हणून लागली, त्यामुळे मला वझेबाईंचा मुलगा म्हणून पण ओळखतात. आणि शाळेबद्दल मला खूप प्रेम. मी अजूनही गेलो तरी शाळेत जातो. शाळेतले सगळे शिक्षक मला ओळखतात. आमच्या वेळेचे असलेल्या सगळ्या शिक्षकांची माझा अजूनही चांगला संपर्क आहे. म्हणजे शाळा म्हणजे मी अजूनही शाळेत असल्यासारखाच असतो. त्यामुळे उमेश, उमा मला कायम असे लहान कोणते मुले असल्यासारखं चालतात. मी अजूनही शाळेत आहे असं. 12वीपर्यंत सायन्सला झाल्यानंतर मी मुंबईला आलो. डोंबिवलीला मावशीकडे राहिलो. सोमय्या कॉलेजला सिव्हिल इंजिनिअरिंग केलं. आणि म्हणतात तसं आम्हाला जॉब शोधायला लागला नाही. वालावलचे एक यशवंत सामंत, YP सामंत म्हणून होते, त्यांच्याशी ओळख निघाली आणि त्यांनी हा उद्यापासून जॉईन हो म्हणून सांगितलं. आणि मग 89 ते 92 3 वर्ष मी त्यांच्याकडे सर्व्हिस केली. मग शिर्डी, नंतर सुरत अशा 3-4 ठिकाणी त्यांच्याबरोबर काम केलं. त्यानंतरचा जॉबसुद्धा असाच ओळखीतून ये उद्यापासून जॉईन हो म्हणून मिळालेला आहे. आणि मी 1992 साली प्रीमियर कन्स्ट्रक्शन कंपनी म्हणून त्या कंपनीत जॉईन झालो. अजूनही त्याच कंपनीत आहे. म्हणजे आता जवळजवळ 32 वर्ष त्याच कंपनीमध्ये आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे मध्यंतरी 2 वर्ष मी उमेश बरोबर पण होतो. त्याची कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आहे. रिडेव्हलपमेंटमध्ये तो कन्सल्टन्सी करतो. त्याला मी साईट कोऑर्डिनेटर म्हणून असिस्ट केलं होतं. त्याने मला ती संधी दिली होती. त्यामुळे एका वेगळ्या क्षेत्रातलं ज्ञानसुद्धा त्याने मला दिलं. त्याबद्दल मी त्याचा आभारी आहे. आणि बाकी माझ्या जॉबबद्दल सांगायचं तर मी सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे जॉईन झाल्यापासून वेगवेगळ्या साईट्सना फिरत आलेलो आहे. सुरत, उदवाडा, नवसारी, अंकलेश्वर, नंतर इकडे चिपळूण, लोटे परशुराम असं भरपूर साईट्स करून आलो आहे. म्हणजे 32 वर्षात माझ्या जवळजवळ 51 साईट्स झाल्या असतील. एवढा एक्सपिरियन्स आहे. सगळ्या म्हणजे कन्स्ट्रक्शनमध्ये एक्स्केवेशनपासून फिनिशिंगपर्यंत सगळ्या गोष्टी मी एक्झिक्यूट केलेल्या आहेत. बिल्डिंग मेजरमेंट सगळी पहिल्या दिवसा मी कुठच्याही जॉबमध्ये लागलो त्यावेळी पहिल्या दिवसापासून माझ्याकडे संपूर्ण जबाबदारी दिली गेली. त्यामुळे माझं ती म्हणजे काय म्हणतात ते ॲज अ लीडरच मला प्रोजेक्ट केलं गेलं. त्यामुळे तशीच मी पहिल्यापासून सवय लावलेली आहे. आणि तसाच मी आता झालो आहे. आत्तासुद्धा मी असं आमच्या बॅचमध्ये सुद्धा आमच्या 2011ला आपल्या शाळेचं हे होतं, सेंटनरी होतं. त्या वर्षापासून आम्ही गेट टुगेदर्स चालू केले. तर 2011पासून 2023पर्यंत आमची 12 गेट टुगेदर झाली. त्या सगळ्या गेट टुगेदरमध्ये मी आणि आमचा एक देवीदास चव्हाण म्हणून तुम्ही सगळे ओळखता, डॉक्टर आहे तो, ते आम्ही दोघेजण लीड करून आम्ही 12 गेट टुगेदर घडवून आणले. त्यामुळे म्हणजे सतत चळवळ्या आणि सतत कट्ट्याळ आणि सतत खोडकर असाच मुलगा म्हणून माझी सगळीकडे ओळख आहे. आणि काही काही लोकांना मी गुणी वाटतो असं. शाळेच्या म्हणजे शाळा मी अजूनही शाळेत असल्यामुळे मी शाळेसाठी खूप बरंच काम केलेलं आहे. वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या प्रकारचं काम केलेलं आहे. काही पुस्तकांची प्रकाशनं केलेली आहेत, काही ज्ञानमंदिरसारख्या ह्याच्यामध्ये काम केलेलं आहे, रिपेरिंगची कामं केलेली आहेत. शाळेत अजूनही काही गोष्टी बऱ्याच मी घडवून आणलेल्या आहेत. त्यामुळे शाळेबद्दल मला प्रचंड प्रेम आहे. मी अजूनही शाळा जगत असतो. कौटुंबिक याच्यावर सांगायचं तर आई आणि धाकटा भाऊ मालवणला असतात. एक बहीण मालवणला असते, एक बहीण गोव्याला असते. इथे विरारला मी राहतो मुंबईला. 99पासून मी विरारला राहतो. आणि एक बायको आहे, 2 मुलं आहेत. मुलगी आत्ताच जॉब 1-1.5-2 वर्ष कंप्लीट केलं नाही तिथं. मुलीने BSc कॉम्प्युटर सायन्स केलं, त्यानंतर मास्टर्स इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन केलं पुण्यातून, आणि आता तिने जॉब कंप्लीट केला. मुलगा पण BSc केलं, कॉम्प्युटर सायन्स केलं, आणि आता तो पण MCA करतो. तो आता यावर्षी कंप्लीट करेल. त्यामुळे दोन्ही मुलं माझी वेल एज्युकेटेड झालेली आहे. आणि बाकी सगळं मी काय मजेत असतो. कधी काही संकट आली, काय प्रॉब्लेम निर्माण झाले तर मी काही डगमगत नाही. शाळेची पहिल्यापासून शिकवणच अशी असल्यामुळे मला म्हणजे काहीही झालं तरी टेम्पर सोडायचं नाही आणि
फेस करायचं, कुठच्याही गोष्टीला फेस करायचं, ही जी शिकवण पहिल्यापासून दिलेली आहे. म्हणजे सांगावकर सरांचा लाडका विद्यार्थी ही माझं पण माझ्याकडे पण सर्टिफिकेट आहे. कारण 9वीत असताना मला 79% मार्क होते आणि सांगावकर सरांची वाटत होते 80% मार्क असतील तर मी क्लासला घेणार नाही. पण मी गेलो आणि भेटलं तर सर असं असेल, हां वझे सरांचा ना तू, हां ये उद्यापासून ये सर. म्हणजे तेव्हापासून मी सांगावकर सरांचा, गोवलीवडेकर सरांचा, सगळ्या सरांचा मी लाडका विद्यार्थी. सगळे सर मला म्हणजे आम्ही आता आमच्या वर्गात आम्ही 4 जण खूप फेमस होतो. देवीदास चव्हाण, मी, प्रशांत पाटकर आणि संतोष मेहतर. त्या 4घांना म्हणजे चौकडीच म्हणायचं. ते शाळेत अख्ख्या ती चौकडी म्हणूनच फेमस होती. आणि सगळ्या बाई, सगळे सर अजूनही आमची आठवण काढतात. अजूनही आम्ही गेट टुगेदरला सगळ्या सरांना जाऊन भेटतो, त्यांना बोलवतो. सगळ्या म्हणजे अजूनही आम्ही शाळा जगत असतो. आमची काय संपूर्ण शाळा जगत असते. त्यामुळे म्हणजे शिक्षकाचा मुलगा असल्यामुळे, शिकवण्याची ही चांगली असल्यामुळे आणि पुढे शिकण्याची इच्छा असल्यामुळे मी बऱ्याच गोष्टी आजपर्यंत शिकत आलो. आणि असंच माझी विद्यार्थी संघटनेत सुद्धा म्हणजे ॲक्च्युली शाळेसाठी काम आम्ही आधीपासून करतो. पण उमेशने जेव्हा ठरवलं की माझी विद्यार्थी संघटनेचं पुनरुज्जीवन करायची आवश्यकता आहे, त्यावेळी उमेशने लगेच मला फोन करून सांगितले, सुनील तू होय, हां तू होय म्हणजे होय असं म्हणून सांगून मग त्याने मला माझी विद्यार्थी संघटनेत घेतलेलं आहे. त्यामुळे उमेशला पण माहिती आहे की शाळा म्हणजे काय आणि मी म्हणजे शाळा आहे असं म्हणजे मी शाळेबद्दल मी एकदम खूप भावूक होतो शाळा या गोष्टीबद्दल. त्यामुळे मला वाटतं माझ्या मते शाळा आणि सुनील एकच. नमस्कार, मी अनिल अनंत डोंगरे. मालवणमध्ये मला डोंगरे डॉक्टरांचा मुलगा म्हणून ओळखतात. आई वडील दोघे मालवणमध्ये प्रॅक्टिस करणारे होते. माझं शिक्षण टोपेवालामध्ये 5वीपासून 12वीपर्यंत झालं. त्याच्या अगोदर आम्ही खेडेगावमध्ये होतो. 3रीपर्यंत मी खेडेगावच्या शाळेमध्ये होतो. वडसपाट आमचं गाव. 3रीपर्यंत म्हणण्यापेक्षा 3रीच्या वर्षात, कारण मला डायरेक्ट 3रीमध्ये बसवण्यात आलं. कारण घरापासून शाळा फार लांब होती आणि बरेच वर्ष मला शाळेतच पाठवत नव्हते, एवढे लांब शाळा असल्यामुळे. आणि नंतर शाळेत जेव्हा प्रवेश करायची वेळ आली तेव्हा वडील म्हणाले सरांना की हा दुसरी त्याला बसवायला पाहिजे. तर गुरुजी म्हणाले की पण हा 4थीच्या वर्गात जाऊन बसतो. काही बरेच दिवस मी शाळेत नाव नसतानाच शाळेत जाऊन बसत होतो. तर मग दोघांमध्ये कॉम्प्रोमाइज झालं आणि मग 3रीत बसवण्यात आलं, मांडवली झाली. पण ह्या गोष्टीचा परिणाम असा झाला की 12वी जेव्हा झालो तेव्हा मेडिकलच्या ॲडमिशनसाठी, जसं राजन म्हणाला तसंच मी सुद्धा अंडर एज होतो. ॲडमिशन दोन्हीकडे मिळत होती, मेडिकललाही इंजिनिअरिंगला दोन्हीकडे. आणि मला मेडिकलला जायचंच नव्हतं. त्यावेळी मी डिक्लेअर करून टाकलं की मी इंजिनिअरिंगला जाणार आहे. पण सगळ्यांच्या आग्रहापोटी मला मेडिकलचा फॉर्म भरावा लागला आणि अंडर एज असल्यामुळे पुढल्या वर्षासाठी सीट रिझर्व झाली. मी इंजिनिअरिंगला चॉईस देऊन मी पुण्याला गेलो, कारण मला इलेक्ट्रॉनिक्सची प्रचंड आवड होती. आणि इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन राजांना माहिती असेल त्यावेळी फक्त पुण्याच्या COEPला फक्त होतं आणि COEPच्या इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशनलाच ॲडमिशन मिळवायचे, म्हणून मी COEPला गेलो. तिथे गेल्यानंतर कळलं की संबंध महाराष्ट्रामध्ये टेलिकम्युनिकेशन फक्त पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजलाच आहे आणि त्या 40 सीटपैकी 5-5 सीट सगळ्या युनिव्हर्सिटीला दिलेल्या आहेत. म्हणजे त्या 8 सीटसाठी आम्ही तेव्हाचे 12वीचे आणि 11वीचे दोन्ही बॅचचे एकत्र आलेले असे 450 स्टुडंट आम्ही कॉम्पीट करत होतो. आणि फर्स्ट इयरच्या मार्कावरती सीट मिळत असे. आणि मला दुर्दैवाने ती सीट काही मिळाली नाही. म्हणजे पहिल्या वर्षाच्या प्रमाणे मी मेरिटमध्ये होतो, 23-24 काहीतरी रँक होता. पण इलेक्ट्रॉनिक्सला ॲडमिशन मिळाली नाही, मेकॅनिकलला मिळत होती. आणि मग घरच्यांनी मला प्रेशर आणायला सुरुवात केली की तू आता तुझ्या इच्छेप्रमाणे तुला मिळत नाही तर तू आता आमच्या इच्छेप्रमाणे मेडिकलला जा. त्यांच्या प्रेशरला शेवटी मी बळी पडलो आणि मेडिकलला जायचा निर्णय घेतला. अर्थात त्याच्यानंतर वडिलांनी त्यांचं मतं बदलली ही गोष्ट वेगळी, स्मिताला माहिती आहे. त्यानंतर ते असं म्हणायला लागले की तू मेडिकलला जावास अशी माझी इच्छाच नव्हती. पण ते काही असो, मी जो काही निर्णय घेतला की मेडिकलला जायचा तो मी पुढे चालू ठेवला. त्याच्यानंतर मला कधी याच्याबद्दल कधी पश्चात्ताप झाला नाही की मी मेडिकलला का गेलो किंवा पुन्हा इंजिनिअरिंगला जायला पाहिजे होतं वगैरे. तसे कधी नंतर पश्चात्तापाची वेळ माझ्यावर आली नाही. मी नायर हॉस्पिटलमध्ये MBBS पूर्ण केलं. त्याच्यानंतर सायकॅट्रीला ॲडमिशन घेतली, डिप्लोमा केला, त्याच्यानंतर MD पूर्ण केलं
आणि 88 सालापासून मी अलिबागमध्ये गेली 36 वर्ष सायकेट्रिस्ट म्हणून प्रॅक्टिस करतो. त्या भागामध्ये अलिबागला पोचलो त्याचं कारण असं आहे की मला मुंबईत प्रॅक्टिस करायची नव्हती. पहिली गोष्ट म्हणजे मुंबईत प्रॅक्टिस मला करायचीच नव्हती, कारण मुंबईतल्या मेडिकल प्रॅक्टिसचं तुम्हाला कदाचित माहिती असेल, तिथलं जे स्वरूप आहे ते मला पसणारं नव्हतं, मला जमणारंही नव्हतं. त्यामुळे मी ठरवलं आपल्याला मुंबईत प्रॅक्टिस करायची नाही. पण सायकॅट्री प्रॅक्टिस जर करायची तर खेडेगावामध्ये जाऊन चालणार नाही. साधारण छोटंसं टाऊन तरी पाहिजे, ॲटलिस्ट जिल्हा प्लेस तरी पाहिजे. आणि माझी मावशी अलिबागला होती, त्याच्यामुळे अलिबागला त्याच्या आधी मी बराच सर्वे केला. सावंतवाडीला, कुडाळला, चिपळूणला, महाडला, रोह्याला आणि फायनल मी अलिबागला जायचा निर्णय घेतला आणि अलिबागला प्रॅक्टिस सुरू केली. त्या काळामध्ये सायकॅट्रीबद्दलचा अवेअरनेस फारच कमी होता. मी असंही अनुभव आले की मी ॲडमिट केलेल्या पेशंटला संध्याकाळी राऊंड घ्यायला गेलो, बघायला गेलो तर माझ्यासमोरच एक मांजरी काढून त्याच्यासमोर उतारे काढणे चालू होतं. आणि हे प्रकार बघितल्यानंतर मी हळूहळू अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामामध्ये जॉईन झालो. आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं जे काही विचारसरणी आहे ती बरीचशी मला पचणारी होती. त्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामामध्ये अगदी सुरुवातीपासून मी त्याच्यामध्ये होतो. आणि त्या काळामध्ये अवेअरनेसच्या दृष्टीने, सायकॅट्री अवेअरनेसच्या दृष्टीने बरंच आम्हाला कार्यक्रम घ्यावे लागायचे, लेक्चर्स घ्यावे लागायचे. आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये मी पनवेलला मुंबईतच धरतो, पनवेल वगळता बाकी संपूर्ण जिल्ह्यामध्ये सायकॅट्रिस्ट कोणीच नव्हता, अजूनही जवळजवळ नाही आहे. त्याच्यामुळे महाडपासून बऱ्याच ठिकाणी मी व्हिजिटिंग करत असेल. महाड, माणगाव, रोहा, मुरुड, पेण, काही दिवस खोपोलीसुद्धा, एवढ्या ठिकाणी व्हिजिटिंग मी करत होतो. आणि अशी प्रॅक्टिस याच्यामध्ये चालू होती. जवळजवळ 36 वर्ष झाली. आता कोरोना काळापासून सेमी रिटायरमेंट घ्यायचं ठरवलं, बरंचसं व्हिजिटिंग बंद केलं आणि आता काम कमी करायचं ठरवलं, काम रिस्ट्रिक्ट करायचं ठरवलं. एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये माझी एक आनंदाची गोष्ट म्हणजे गेल्या वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी माझी टोपेवाला हायस्कूलने ताम्रपटासाठी निवड केली. मला वाटतं माझं तेव्हा 60 वय क्रॉस झालं होतं. हे वय बघून कदाचित ताम्रपटासाठी निवड झाली असावी, कारण मला वाटतं या ताम्रपटासाठी माझ्या एवढ्या कमी वयाचा कोणी मला वाटतं निवडला गेला नसावा यापूर्वी, वयाकडे बघून निवडला गेला असावा असं वाटतं. माझ्या फॅमिलीबद्दल मला 2 मुली आहेत. मोठ्या मुलीने बायोटेक्नॉलॉजीमध्ये पुणे युनिव्हर्सिटीमधून MSc केलं. ती आणि जावई आता जर्मनीमध्ये आहेत, ती पॅथॉलॉजी लॅबमध्ये काम करते. धाकट्या मुलीने जर्मन लँग्वेजमध्ये ग्रॅज्युएशन केलं आणि आता ती एका युरोपियन इन्शुरन्स कंपनीमध्ये जॉब करते. थोडक्यात एवढंच. थँक्यू. नमस्कार, मी शिरीष शेट्टी आहे. 1975 10वीची पहिली बॅच. त्याच्यानंतर मुंबईत ग्रॅज्युएशन B.Com केलं आणि LLB केलं. ग्रॅज्युएशन केल्यानंतरची पहिली नोकरी सारस्वत बँक आणि शेवटची नोकरी पण सारस्वत बँक. 40 वर्षाची सर्व्हिस झाल्यानंतर नॉर्मल रिटायरमेंट होते, त्याच्यानंतर पुढे 3.5 वर्ष एक्सटेन्शन मिळाल्यामुळे जवळजवळ 43 वर्षाची सर्व्हिस केली आणि आता एप्रिल 24ला रिटायर झालो. माझी बायको तुम्ही सगळ्यांच ओळखता, आरती, माझं बजेट पोचू नाही शकली. आणि मुलगा इंजिनिअरिंग केलं आणि MBA केलं रिस्क मॅनेजमेंटमध्ये आणि तो आता नोमुरामध्ये सिनियर ॲनालिस्ट आहे. आणि मुलगी चीफ मॅनेजर म्हणून कोटक जनरल इन्शुरन्सला काम करते.